नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 15 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 अर्थात आपली टीईटी एक्झाम मित्रांनो 2026 जी की येत्या 23 जून रोजी मित्रांनो होणारी आहे आणि आपण त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण काही रेग्युलर अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला आपण प्रत्येक सब्जेक्टचे जेवढे काही IMP क्वेश्चन आहेत जे की परीक्षेमध्ये रिपीट विचारले जाऊ शकतात किंवा आतापर्यंत जी रिपीट झालेली आहेत आपल्या टीईटी एक्झाममध्ये, जे की मोस्टली एक्झाममध्ये येण्याची संभाव्यता असाचे आपण सर्व काही प्रश्न आपण पाहत आहोत. जर मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट वगैरे मिळत नसेल तर चॅनलला मित्रांनो फटाफट सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे अपडेट व त्यासोबत मित्रांनो टीईटी एक्झामचे सर्व अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार असतील. आणि ज्या विद्यार्थ्यांनी टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नाही, व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील लिंक आहे, तिथून जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळणार असतील मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण परिसर अभ्यासाचे काय आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत, जे की तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी उपयुक्त असे असणारे प्रश्न असणारे आहेत. तर सुरू करू व्हिडिओ आणि पाहू आजचे महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यात आपला प्रश्न क्रमांक पहिला जो की काय म्हणतो पहा, की 1857च्या उठावानंतर बेगम हजरत महल यांनी डॅश मध्ये आश्रय घेतला, तर कोण्या ठिकाणी जे आहे आश्रय घेतलेला होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की नेपाळ या ठिकाणी जे आहे ते घेतलेला होता. तर 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात लखनौचे नेतृत्व करणाऱ्या बेगम हजरत महल यांनी लढा अयशस्वी झाल्यावर नेपाळमध्ये आश्रय जो की घेतलेला होता. पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 2 असा आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय डॅश येथे आहे, तर जे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे त्याचं कार्यालय, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की हेंग या ठिकाणी आहे, जे की नेदरलँडमध्ये आहे. नेदरलँडमधील द हेंग या ठिकाणी आहे. पर्याय नंबर जे की अ हे उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न तिसरा असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतेवर स्वारी का केली, तर जे की का केली असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की स्वराज्याची नुकसान भरपाई करून बादशहाच्या प्रतिष्ठेला धक्का द्यावयाचा होता, त्यामुळे जे आहे थोडक्यामध्ये जी की स्वारी जी आहे ती केलेली होती. त्यानंतरचा आपला चौथा प्रश्न असा आहे पुढील, वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही डॅश हे होते, कोण, त्यांचं काय नाव होतं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की विनोबा भावे हे जे आहे थोडक्यामध्ये होते. तर 1940 मध्ये महात्मा गांधींनी सुरू केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहाचं पहिलं जे की सत्याग्रही म्हणून आचार्य विनोबा भावे यांची निवड करण्यात आलेली होती. पर्याय नंबर ड त्याचं उत्तर जे की होणार असेल मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 5 आपला असा आहे, मध्य प्रदेशातील डॅश येथील अश्मयुगातील गृहचित्रे प्रसिद्ध आहेत, तर कोण्या ठिकाणची? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की भीमबेटका या ठिकाणची थोडक्यामध्ये आहेत. तर मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील अश्मयुगीन गृहचित्रे जे की गुहाचित्रे आहेत तर जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहेत. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 6 आपला असा आहे, भारतीय प्रबोधन म्हणजेच की मुख्यतः डॅश होय, तर काय होय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की वैचारिक जागृती होय. तर भारतीय प्रबोधन म्हणजे समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध झालेली वैचारिक जागृती आणि मानवतावादी दृष्टिकोन होय. त्यानंतरचा प्रश्न आपला 7वा असा आहे, प्राचार्य NG रंगा यांच्या पुढाकाराने डॅश या संस्थेची स्थापना झाली, तर कोण्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की अखिल भारतीय किसान सभा याची जी स्थापना झालेली आहे. तर कधी झाली असा प्रश्न थोडक्यात वगैरे आल्यास तुम्हाला, तर ती झालेली आहे 1936 साली थोडक्यामध्ये झालेली आहे. तर 1936 मध्ये झालेली आहे अखिल भारतीय किसान सभेची स्थापना, जी की शेतकरी संघटना या दृष्टिकोनातून झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न 8वा आपला, दंतीदुर्ग, पहिला कृष्ण, तिसरा गोविंद, अमोघ वर्ष या राजांमध्ये काय साम्य आहे या सर्वांमध्ये? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की हे सर्वजण राष्ट्रकूट जे की घराण्यामधील आहेत, हे जे आहे यांच्यामध्ये सर्वांमध्ये साम्य आहे. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न जो की 9वा असा आहे, प्रसिद्ध वैद्य जीवक डॅश या राज्याशी संबंधित आहे, तर कोण्या राजाशी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की मगध या राजाशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न 10वा आपला, अलिप्तवादी चळवळीत पुढीलपैकी कोणाचा समावेश नाही यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की ट्रुमन यांचा ज्या थोडक्यामध्ये संबंध नाही. तर अलिप्तवादी चळवळीत पंडित नेहरू, मार्शल टिटो, गमाल अब्दुल नासेर आणि सुरकोर्नो यांचा थोडक्यामध्ये जो की सहभाग होता. तर हॅरी ट्रुमन हे जे आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, त्यामुळे यांचा याच्याशी
समावेश होत नाही. पर्याय नंबर ड याचं उत्तर जे की होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही टीईटी एक्झामच्या परिपूर्ण ए टू झेड तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे. त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली टीईटी एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच एनरोल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो ए टू झेड तयारी आपण करून घेतलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या टीईटी अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असतील. त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट अँड अॅक्युरसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025 च्या एक्झाम मध्ये काही कमी गुणामुळे तुमचा जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीज बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे तर टीईटीच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही पीवायक्यूचे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली टीईटी टेस्ट सिरीज बॅच एनरोल केलं नसेल तर मित्रांनो वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून मित्रांनो जॉईन करून घ्या. ज्या प्रकारे आपण 2025 च्या टीईटी एक्झाम मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना जे काही क्वालिफाईंग मार्क्स आहेत म्हणजे की 90+ चा स्कोर मिळवण्यासाठी मित्रांनो आपण परिपूर्ण मदत केलेली आहे. त्याच प्रकारे जर तुम्हाला 2026 च्या एक्झाम मध्ये मित्रांनो परीक्षेमध्ये चांगले गुण होऊन यावेळेस मित्रांनो पात्र व्हायचं असेल तर लगेच वेळ न वाया घालवता ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्यामुळे मित्रांनो आपला संपूर्ण कोर्स एनरोल करून घ्या मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा असा आहे, व्यापाराच्या वाढीसाठी चीनमधील युरोपीय व्यापाऱ्यांनी डॅश या नावाची व्यापारी संघटना स्थापन केली. कोण्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की कोहुंग या नावाची जे थोडक्यामध्ये जे की व्यापारी संघटना स्थापन केली. त्यानंतर प्रश्न 12वा, पेट्रॉर्क बोकॅशिओ पुन्हा मग मॅकॅवेली हे डॅश देशाचे साहित्यिक होते. तर कोण्या? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी सी, इटली या देशाचे जे की साहित्यिक हे होते. त्यानंतर 13वा प्रश्न, कुंदग्राम, पावा, दिनाजपूर, उदयगिरी हे तीर्थक्षेत्र डॅश धर्माशी संबंधित आहेत. कोण्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की जैन धर्माशी संबंधित आहेत. त्यानंतर प्रश्न 14वा, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत डॅश स्थायी सदस्य असतात. तर कोण्या? किती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 5, जे की 5 हे जे आहे स्थायी सदस्य आहेत संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये. कोणकोणते? अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन हे जे आहे थोडक्यामध्ये जे की असतात. त्यानंतर आपला प्रश्न 15वा, गोवा महाराष्ट्राचा भाग व्हावा की वेगळा राहावा हे ठरविण्यासाठी डॅश हो मार्ग अवलंबिला गेला. तर कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की सार्वमत हा जो आहे थोडक्यामध्ये जे की वापरला गेलेला मार्ग आहे. तर गोवा मुक्तीनंतर गोवा महाराष्ट्रात विलीन करायचा की स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश ठेवायचा यासाठी 1967 मध्ये जे आहे सार्वमत घेण्यात आलेलं होतं, ज्याला आपण ओपिनियन पोल असं म्हणतो. त्यानंतरचा प्रश्न 16वा आपला, नायब वकील ए मुतलक हा किताब डॅश यांनी मिळवला. तर कोणी? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की महदजी शिंदे यांनी जे आहे ते मिळवलेला आहे. त्यानंतर 17वा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज भागातून येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसवली, कारण त्यामागचं काय कारण आहे? तर याचं उत्तर होतं पर्याय नंबर जे की अ, त्यांनी कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण द्यायचे होते, त्यामुळे जे आहे ते बसवलेली होती. त्यानंतर प्रश्न 18वा आपला, डॅश यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना जे आहे मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर प्रश्न 19वा, डॅश हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे. तर हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी डॅश यावर जे आहे ते टीका केली. तर कोणावर? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की मेटिंगो चेम्सफर्ड कायदा यावर जे आहे त्यांनी टीका केलेली होती. तर सांगायचं झालं तर 1919च्या मोटिंगे चेम्सफर्ड सुधारणा कायद्यावर टीका करताना लोकमान्य टिळकांनी हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे असं जे आहे ते म्हटलेलं होतं. त्यानंतरचा आपला 20वा प्रश्न, भारतातील शिलालेखाचा सर्वात मोठा संग्रह डॅश येथे आहे. तर कोण्या ठिकाणी? तर पर्याय नंबर अ, जे की म्हैसूर या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न 21वा आपला, पुढीलपैकी कोणता अधिकार महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की
ड उपमहापौर हे जे आहे थोडक्यामध्ये जे की नाही. त्यानंतर प्रश्न 22वा, भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील डॅश शब्दाचा अर्थ म्हणजे राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो व त्याला ते पद वंशपरंपरागत मिळत नाही. त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की गणराज्य शब्दाचा अर्थ होय, ज्याला आपण रिपब्लिक असं देखील म्हणतो. त्यानंतर 23वा प्रश्न आपला, झुंजार माची व बुदला माची कोणत्या गडावरील माच्या आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की राजगड यावरचे आहेत. त्यानंतरचा 24वा प्रश्न, आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे डॅश घोषवाक्य आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की मानवाधिकारांचा वैश्विक जाहीरनामा हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. तर आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे मानवाधिकारांच्या वैश्विक जाहीरनाम्याशी संबंधित ब्रीदवाक्य आहे. त्यानंतरचा 25वा प्रश्न, अकबर बादशहाने निर्माण केलेली दीन ई इलाही ही नवीन व्यवस्था म्हणजे काय होय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की मानवतावाद, एक ईश्वरवाद आणि विद्वांसत्व या तत्वावर जे की आधारित होती, यावर जे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न 26वा, मुक्ती सदन, कृपा सदन, सदानंद सदन या संस्था कोणी सुरू केल्या खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की पंडिता रमाबाई यांनी जे आहे ते केलेले आहेत. त्यानंतर आपला 27वा प्रश्न, यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखक डॅश हे आहेत. तर कोण? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की बाबा पदमनजी हे जे आहे आहेत. तर यमुना पर्यटन ही जी आहे 1857 मध्ये मराठी भाषेतील पहिली कादंबरी आहे जी की यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर आपला 28वा प्रश्न, खाजगी मालमत्तेचा अधिकार, उपभोक्त्याचं सार्वभौमत्व, किंमत यंत्रणा, सरकारची कमीत कमी भूमिका ही डॅशची वैशिष्ट्ये आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की अ, भांडवलशाहीची वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर 29वा प्रश्न, स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, केवळ इतर कोणी सांगते म्हणून विसंबून राहू नका असे लोकांना जे की कोणी सांगितलेलं होतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की रॉजर बेकन यांनी जे आहे ते सांगितलेलं होतं. त्यानंतरचा प्रश्न 30वा, लोकमान्य टिळकांनी सांगण्यासाठी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला तर कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ए, कर्मयोग हे जे आहे सांगण्यासाठी जे की गीता रहस्य हा जो आहे ग्रंथ लिहिलेला होता. पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 30 क्वेश्चन होते जे की तुमच्या पेपर 1 आणि पेपर 2 साठी दोन्ही उपयुक्त आहेत. जर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न रेग्युलरली पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली स्पेशली टीईटी साठी असलेली टेस्ट सिरीजची बॅच इनरोल केली नसेल तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच ॲपमध्ये मित्रांनो आपली संपूर्ण जी काय टेस्ट सिरीजची बॅच इनरोल करून घ्या. चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.